बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही की हाडाचा टीबी पण असतो आणि ॲक्च्युली छातीच्या टीबीनंतर सेकंड मोस्ट कॉमन इज अ स्पाईन टीबी म्हणजे मणक्याचं टीबी इज व्हेरी कॉमन एस्पेशली नाव पोस्ट कोविड, पोस्ट व्हायरल इन्फेक्शन्स. स्पाईनचा टीबी म्हणजे मणक्यात जर टीबी झालं तर इट इज अ खूप स्लो आणि लो ग्रेड इन्फेक्शन असतं ते एक प्रकारे. सो टीबीचा मेन प्रॉब्लेम मणक्याच्या टीबीत हाच आहे की इनिशियल प्रेझेंटेशन हे खूपच नॉन स्पेसिफिक असतं आणि जसं इतर अनेक कारणाने लोकांना बॅक पेन वगैरे होत असतं तसं मणक्याच्या टीबीमधले इनिशियल लक्षण बहुतांशी पेशंटचं काय सुरुवातीला अगदी लो ग्रेड फीवर किंवा जस्ट थकवा येणं, रात्रीचं स्वेटिंग होणं, मणक्याचं दुखणं रात्रीच्या वेळी वाढणं, अशा टाईपची जेव्हा लक्षणं असतात किंवा बरेच दिवस पेन किलर्स, फिजिओथेरपी या गोष्टी ट्राय करूनही दुखणं थांबत नाही. की जसं छातीचा टीबी हा आपल्या खोकल्यातनं किंवा शिंकेमधनं पसरू शकतो तसं मणक्याचा टीबी पसरतो का? एक गोष्ट ॲब्सोल्युटली क्लिअर की जर फुफ्फुसाचा टीबी नसेल तर त्या व्यक्तीपासून संपर्कात येणाऱ्या कोणाला टीबीचा संसर्ग होत नाही. पण जेव्हा फुफ्फुसाचा सोडून इतर अवयवांचा टीबी असेल तर अनफॉर्च्युनेटली द फॅक्ट इज की देर इज नो सिंगल ब्लड टेस्ट विच कॅन कन्फर्म टीबी. मणके जर अनस्टेबल झाला तुमचं स्पाईन तर ऑब्व्हियसली तुमच्या स्पायनल कॉर्डला धक्का लागणं किंवा प्रेशर येणं आणि पॅराप्लेजिया होणं किंवा हातातली पायातली ताकद कमी होणं दिस इज मच ऑब्व्हियस. सो जेव्हा पहिल्यांदा जाणवलं की या पेशंटला सर्जरीची गरज आहे तिथे मनात किंतु परंतु न ठेवता